आता तुम्हाला सुद्धा मिळणार शेताला तार कुंपणासाठी 90% पर्यंत अनुदान. हो, हे खरं आहे. तर आता आपण त्यासाठी पाहू काय कागदपत्र लागतील आणि त्याच्या अटी काय आहेत. तर तुम्हाला यासाठी लागणार आहे शेतकरी ओळख क्रमांक. महा-डी-बी-टीसाठी तुम्हाला शेतकरी ओळख क्रमांक लागणार आहे. नंतर तुम्हाला लागणार आहे जात प्रमाणपत्र आणि दुसरं एक लागणार आहे बँक पासबुक. ते बँक खातं तुमच्या आधारशी लिंक पाहिजे. नंतर ग्रामपंचायतीचा दाखला पाहिजे. नंतर तुमच्या समितीचा ठराव पाहिजे, गावातल्या समितीचा. नंतर एकापेक्षा जास्त मालक असल्यास संमतीपत्र पाहिजे. नंतर तुम्हाला वन अधिकाऱ्याचा दाखला पाहिजे. नंतर स्वयं घोषणापत्र म्हणजे इतर योजनाचा लाभ घेतला नाही, हे यासाठी तुम्हाला ते पत्र दाखवावं लागणार आहे. नंतर या योजनेच्या अटी काय आहेत ते आपण पाहूया. तर या योजनेसाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, कायदेशीर मालक किंवा भाडेतत्त्वावर शेती आवश्यक आहे. नंतर शेती अतिक्रमणमुक्त असावी. अजून वन्य प्राण्यांच्या भ्रमणहातीत शेती नसावी तुमची. नंतर पिकाच्या नुकसानीसाठी पुरावा आवश्यक आहे. म्हणजे पिकाच्या नुकसानीचा पुरावा आवश्यक आहे. नंतर तुमच्याकडे ग्रामविकास समिती किंवा संयुक्त वन समितीची संमती आवश्यक आहे. हे योजनेच्या अटी आहे आणि तुम्हाला हे अर्ज करण्याची लिंक म्हणलं तर तुम्हाला वेबसाईट अशी आहे की maha-dbt.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता. तर या योजनेचा उद्देश असाच आहे की पिकाचे वन्य प्राण्यापासून संरक्षणासाठी तुम्हाला या योजनेचा उद्देश आहे. नंतर नुकसान कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, तार कुंपणामुळे पिकाचे संरक्षण करते आणि उत्पादन वाढते. पिके, प्राणी व चोरापासून सुरक्षित ठेवते. तर आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा आणि तुम्ही सुद्धा अर्ज करणार आहात का? हे कमेंट नक्की करून सांगा.